हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2018ची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भिलार हे गाव. समोरचा प्रश्न, ऑलिम्पिकमधील कोणत्या क्रीडा प्रकारात ललिता बाबरने भाग घेतला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3000 मीटर स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात ललिता बाबरने भाग घेतला होता. समोरचा प्रश्न, 1983च्या जगज्जेता क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, किरण मोरे हा खेळाडू सहभागी नव्हता. समोरचा प्रश्न, कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? प्रश्न पहा काय आहे, कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रसात्मक. समोरचा प्रश्न, एखाद्या उतार्याच्या लांबीच्या किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत सलग रीतीने सारांश लेखनामध्ये लिहावा लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1/3 इतका भाग. समोरचा प्रश्न, कोणता तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही? प्रश्न पहा काय आहे, तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता नाही? तर तो आहे पर्याय क्रमांक 4, विना. समोरचा प्रश्न, वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा. आता वर्णाचा चुकीचा क्रम म्हणजे या शब्दांमध्ये जो वर्णांचा चुकीचा क्रम आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. मग पहिला शब्द आहे तत्पर, पण हा इथं दिला आहे तप्तर, म्हणजे हा चुकीचा आहे. हा कसा पाहिजे होता? तत्पर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भोरप्या. समोरचा प्रश्न, नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला. पुढचा प्रश्न, गाव आणि संत यांची अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर गाव आणि संत, मग वडगाव जयराम स्वामी ही जोडी योग्य आहे. मायनी यशवंत बाबा ही देखील योग्य आहे. दहावडशी ब्रह्मेंद्र स्वामी ही देखील योग्य आहे. आणि वाई गोपालनाथ ही जोडी चुकीची आहे. समोरचा प्रश्न, कोणता केवळ प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही? प्रश्न पहा काय आहे, केवळ प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर तो काय आहे? तो आहे अहाहा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहाहा. समोरचा प्रश्न, जाणून घेण्याची इच्छा असणारा समूहदर्शक शब्द ओळखा. जाणून घेण्याची इच्छा असणारा समूहदर्शक शब्द आहे जिज्ञासू. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जिज्ञासू. पुढे पाहू, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे? आता मामलेदाराच्या कचेरीत पेशवे काळात कोणता अधिकारी नव्हता? तो नव्हता मुजुमदार. दिवाण, फडणीस आणि चिटणीस हे होते, फक्त मुजुमदार हा अधिकारी नव्हता. समोरचा प्रश्न, कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल? आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात लॉर्ड मेयोला. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड मेयो. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर या लेक्चरला प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. समोरचा प्रश्न, कोणाच्या 125व्या स्मृतिवर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या स्मृतिवर्षानिमित्त जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. समोरचा प्रश्न,
कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हे असे 2 भाग पडण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1949 या वर्षी. पुढचा प्रश्न, कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाहीत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वर्धनगड. समोरचा प्रश्न, पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1334 मीटर उंचीवर आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या वर्षी राजा शाहूंनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1708 या वर्षी. समोरचा प्रश्न, कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? प्रश्न पहा काय आहे, गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणता विभाग येत नाही? तर गृह रक्षक दल येतं, परिवहन हेही येते, कामगार सुरक्षा हे येत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आणि तुरुंग तर हे गृह विभागाच्या अंतर्गतच येते. समोरचा प्रश्न, ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यांचे सातारा जिल्ह्यात मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव आहे कनेरखेड. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कनेरखेड. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. कोणत्या ठिकाणी लेडी सापडत नाहीत? तर कुरुल या ठिकाणी लेडी सापडत नाहीत. मग जकिनवाडी, पांडवगड आणि राजपूर या ठिकाणी लेणी सापडतात. पुढे पाहू, वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रास्ते या सरदार घराण्याचा प्रभाव आहे. पुढे पाहू, खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. तर खाशाबा जाधव यांना हेल्सिंकी या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले होते. समोरचा प्रश्न, कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत गायले होते किंवा लिहिले होते? तर हे शाहीर होते कृष्णराव साबळे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णराव साबळे. पुढचा प्रश्न, कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही. पुढचा प्रश्न, संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? संगीताचा वेद असे सामवेदाला म्हटले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सामवेद. समोरचा प्रश्न, धरण काम पूर्ण वर्ष याबाबतची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता कोयना धरण 1960ला पूर्ण झालं होतं, बरोबर आहे. धोम 1971ला झालं होतं का? तर ते चुकीचं आहे. कन्हेर 1988ला पूर्ण झालं होतं याचं काम आणि वीर धरणाचं देखील 1965ला काम पूर्ण झालं होतं. समोरचा प्रश्न, नदी बंधारा याबाहेर अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. मग नदी आणि बंधारा याबद्दलची पहिली जोडी आहे वसना कृष्णा रेवडी, बरोबर आहे. मान गोंदवले हेही बरोबर आहे. येरडावांग मायणी हेही बरोबर आहे. आणि चौथी आहे उरुमोडी चिखली, तर ही चुकीची आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न, आता पहा केंद्र दिलेले आहेत आणि ते केंद्र कोणत्या शहरात आहे ती दिलेली आहे. मग यामध्ये आपल्याला हे अयोग्य जोडी ओळखायची. मग ऊस संशोधन केंद्र फलटणमध्ये आहे का? तर हे चुकीचं आहे, कारण ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग पहा गहू संशोधन केंद्र महाबळेश्वर येथे आहे, कृषी विद्यालय बोरगाव येथे आहे आणि कृषी संशोधन केंद्र कराड येथे. पुढे पाहू, सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1913 साली बांधण्यात आली. समोरचा प्रश्न,
खालीलपैकी सातारा जिल्ह्यात कोणते पोलीस आउटपोस्ट नाही? पोलीस आउटपोस्ट कोणतं नाही तर ते नाही खटाव. समोरचा प्रश्न, कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस म्हणून जाहीर झाला? स्मार्ट पोलीस म्हणून जाहीर झालेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे सातारा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सातारा. समोरचा प्रश्न, मोक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगारी विरुद्ध वापरला जातो. समोरचा प्रश्न, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग तो कोणता आहे? तर तो आहे तितिक्षा. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तितिक्षा. पुढे पाहू. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. विरुद्धार्थी शब्द यांची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. आता अनुज अग्रज बरोबर, नितांत अंत ही चुकीची आहे. इष्ट अनिष्ट बरोबर आणि लघु गुरु हेही बरोबर. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नितांत. समोरचा प्रश्न, इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. मग शब्द पहा काय आहेत? ग्राह्य त्याज्य बरोबर आहे. साम्यभेद हेही बरोबर आहे. कर्णमधुर कर्णकूट कटू हेही बरोबर आहे आणि कृश कृपण ही चुकीची जोडी. समोरचा प्रश्न, भुंगा समानार्थी शब्द. भुंग्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. मग यापैकी आपल्याला अयोग्य शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भ्रात. मग भुंग्याचा मिलिंद, भ्रमर आणि मधून हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. समोरचा प्रश्न, सिंह समानार्थी शब्द. सिंहाचे समानार्थी शब्द दिलेले, त्यापैकी अयोग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग तो शब्द आहे समर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समर. सिंहालाच केसरी, पंचानन आणि मृगेंद्र हे समानार्थी शब्द आहेत. समोरचा प्रश्न, ब्रह्मांड आठवणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय? अत्यंत भीती वाटणे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीती वाटणे. समोरचा प्रश्न, क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजे उंबराचे फूल असं आपण त्याला म्हणतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उंबराचे फूल. समोरचा प्रश्न, अशुद्ध शब्द ओळखा. खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. आता परीक्षा शुद्ध आहे, प्रावीण्य हे देखील शुद्ध आहे, नाविन्य हे देखील शुद्ध आहे आणि उज्ज्वल हा अशुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न, सम हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. सम हा उपसर्ग नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. संतोष हा बरोबर आहे, संगम हा देखील बरोबर आहे, संस्कृत हा देखील बरोबर आहे आणि सुगंध हा चुकीचा आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सुगंध. समोरचा प्रश्न, कोणता वाङ्मय रसाचा प्रकार नाही? प्रश्न पहा काय आहे? वाङ्मय रसाचा प्रकार नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग तो शब्द आहे पर्याय क्रमांक 4 तिखट. समोरचा प्रश्न, कोणता काव्य रसाचा गुण नाही? प्रश्न पहा काय आहे? काव्य रसाचा गुण नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग तो आहे पर्याय क्रमांक 4 हास्य. पुढे पाहू. कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पेशवा. मग बटाटा, हापूस आणि कोबी हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत, पण पेशवा हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पेशवा. समोरचा प्रश्न, कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही? कानडी भाषेतून मराठीत आला नसलेला शब्द कोणता आहे? तर तो आहे दलाल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दलाल. समोरचा प्रश्न, कोणती शब्दाची जात विकारी प्रकारात येत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण अव्यय
ही शब्दाची जात विकारी प्रकारात येत नाही. समोरचा प्रश्न, कोणते सामान्य नाम नाही? प्रश्न पहा काय आहे. सामान्य नाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग तो आहे पर्याय क्रमांक 4 हिमालय. समोरचा प्रश्न, विजोड पद ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घोडा हे विजोड पद आहे. समोरचा प्रश्न, पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचं योगदान आहे? तर ते आहे जॉन चेसन यांचं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जॉन चेसन. समोरचा प्रश्न, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑर्थर सीट पॉईंट. हा समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर असलेला पॉईंट आहे महाबळेश्वरमधला. समोरचा प्रश्न, जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? जयराम स्वामी या संतांनी यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला नाही. त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर आणि अप्रोक्षानुभूती हे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि यथार्थ दीपिका हा ग्रंथ त्यांनी लिहिला नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 यथार्थ दीपिका. पुढे पाहू. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला? साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान छत्रपती राजाराम राजे यांनी दिला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 छत्रपती राजाराम राजे. पुढचा प्रश्न, थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कराड. हे कराड तालुक्यातील होते आणि कराड तालुक्यातील टेंबू हे त्यांचं गाव होतं. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पुणे. पुढे पाहू. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? आता 4 अधिकारी दिले, त्यापैकी आपल्याला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी ओळखायचा आहे. मग तो कोण असेल? तर तो असेल पर्याय क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी. पुढचा प्रश्न, कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. समोरचा प्रश्न, NDDBने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मदर डेअरीसोबत करार केला आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनोधैर्य. या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2018 ची प्रश्नपत्रिका सोडविली आहे आणि कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवले आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा देखील केली आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व पोलीस भरती परीक्षांसाठी या लेक्चरचा फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर प्लीज लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.